कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रांगोळी शेअर करायचं राहूनच गेलं. मी तुम्ही छान असं तिरंगाची रांगोळी काढलेली आहे, बघू शकताय 15 ऑगस्ट दिवशी. आणि फुलांचं सुंदर असं डेकोरेशन, तसंच हळदीचं लेपनसुद्धा केलेलं आहे. आणि इकडे फुलं थोडीशी ठेवलेली आहेत, बघू शकता पाण्यामध्ये. तर अशा पद्धतीनं केलेलं 15 ऑगस्ट दिवशी. हाय हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. कसे आहे सगळे मजेत ना? तर आजच्या आणखी एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि किती 16 ऑगस्ट, काल 15 ऑगस्ट झाला. आणि आज होती मॅरेथॉन आणि स्वराज सहभागी झाला होता. तर त्याचा 7वा क्रमांक आलेला आहे आणि त्याचं खूप छान वाटतंय की 7वा क्रमांक आला. तर तसं पण आम्ही काही जबरदस्ती केली नव्हती त्याला की तू नंबरच काढायला पाहिजे, फक्त सहभागी झालास तरी चालेल म्हणून सांगितलं होतं. पण ठीक आहे. तर आत्ता झाले सुरुवात व्हिडिओला. 11 वाजले, अजून कपडे धुवायचे आहेत. बाकी सगळं म्हणजे आवरले. चपाती भाजी वगैरे मुलांनी खाल्ली आणि हे गेले पाणी आणायला पिण्यासाठी. तर पुढे काय घडेल ते तुमच्याशी शेअर करते. सही होय. हे मिक्सरला लावून घे बाळ. सगळं टाकलं. तू टाकलेस तेवढंच की. अजून वेगळं टाकायचं, लसूण. तर उद्या आहे नागपंचमी. तर त्यांनी येताना आता बाजारातून काय काय साहित्य आणले थोडंसं ते तुम्हाला दाखवते मी थोड्या वेळाने. आणि मगाशीच बोलली मी तुम्हाला की स्वराज मॅरेथॉनला गेला होता. तर त्याचा 7वा क्रमांक आला. तर त्याला छान असं ओवाळलं मी, औक्षण वगैरे केलं. खाली आजीला भेटायला गेला होता ना, तेव्हा सुद्धा आजीने छान असं औक्षण केलंय त्याचं. तर आता हे गेले थोडंसं बाहेर. मी खाली बाबा असे बोलत होते काय ग, द्यायचे काजू द्यायचे. तर इथं मी आता माझ्यासाठी ना भरून वांगी करते आणि मी तिकडे मसाला लावते बाबांसाठी काय बनवायचं आहे. बंद करणार ते. मस्त अशी भरलेली वांगी ना आता वाफेवर छान अशी शिजवून घेते. ही अशी वांग्याची भाजी ना मला खूप आवडते. तर ती आज फक्त माझ्यासाठी बनवली आणि बाकीचे सगळं वेगळं खाणार आहेत, कारण ते लोक काही श्रावण पाळत नाही, फक्त मी एकटीच पाळते. मस्त अशी वांग्याची भाजी तयार झाली. तर मी मगाशीच तुम्हाला बोलली की हे गेलेत बाजारात आणि येताना ना उद्या नागपंचमी आहे. तर नागपंचमीसाठी जे काही साहित्य लागते ते घेऊन आलेत. तर इथं पहिली गोष्ट महत्त्वाची म्हणजे लाह्या लागतात आणि उद्या दूधसुद्धा लागतं. ते दूध काय उद्या घेऊन येतील. आणि इकडे ना नागोबाला गोमेटा वाहतात. तर अशा पद्धतीनं असा वेल असतो गोमेटाचा. आणि हे इकडं आल्यावरच मला समजलं. आमच्या इकडे एवढं नाही, दूध आणि लाह्या घेऊन आम्ही गायखुरात जायचो, ती एक आठवण आहे. आणि हे सुद्धा हे गौरी म्हणून आम्ही वापरतो, तिरडा असतो तो. आणि ही काय तर तिळाची फुलं आहेत येल्लोवाली आणि दुर्वा आहेत, हे सुद्धा व्हायचं असतं उद्या. आणि उद्या जे काही आपण उकडीचे कानावले करतो त्यासाठी पीठ आणायला सांगितलं होतं. त्यांना मोदक पण पाहिजे, त्या पिठाचे मोदक चांगले होतात. आणि हे घेऊन आले, ढबू मिरची घेऊन आले भाजीसाठी. तर अशा पद्धतीने सगळं साहित्य आणले. घरातलं दुपारचं सगळं आवरलं आणि 4:30ची मीटिंग होती बचत गटाची, तिकडे जाऊन आली. आणि त्यानंतर ना घरी आल्यानंतर डाळिंब वगैरे सोलून घेतलं, कारण डाळिंब सोलल्याशिवाय कोणीच खात नाही, तर मग ते तसेच सडून जातात. त्यापेक्षा असं मध्ये मध्ये ना सोलून ठेवायचं, म्हणजे सगळ्यांनीच खाल्लं जातं. तर आता मुलांसाठी ना बेसनचा पोळा बनवते, त्यांना बेसनचा पोळा खायचा आहे. आणि माझ्यासाठी जे भरलेलं वांगं होतं ना ते एक शिल्लक आहे, त्याच्यामुळे आता जेवणाचं काहीच नाही करायचं आहे. तसंच आज बचत गटाची मीटिंग होती, तिकडे सुद्धा जाऊन आली. आणि मी तिकडे गेल्यानंतर सोसायटीची पण मीटिंग झालेली 5 वाजता होते. आणि माझ्या लक्षातच नाही टाईम किती आहे काय आहे त्याचा, पण ठीक आहे म्हटलं होऊ दे. तर अशा पद्धतीनं आता पोळा वगैरे झाल्यानंतर मग जेवण घेतो छान असं. असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग बाय.